वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला पण सुरुवात करूया। सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ब्लाउज डिझाइन कशी बनवावी कधी कधी हे सुचतच नसतं आणि त्याचबरोबर बघून असं वाटतं की ती खूप अवघड असेल, आपल्याला जमेल की नाही असे बरेचसे प्रश्न पडतात। सो आज मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आज मी तुम्हाला ही जी काही डिझाइन सांगणार आहे तर यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। कारण बऱ्याचदा साडीचं जे काही लुक असतं ते आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही डिझाइनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आणि आय होप सो ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि हा खणाचा ब्लाउज पीस आहे। तर यावर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत आणि हा ब्लाउज असा असतो की तो कुठल्याही साडीवर सहज मॅच होतो। सो डिझाइन सुद्धा अशी पाहिजे की त्या ब्लाउजला सूट झाली पाहिजे। तर बघा मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग करता येईल। तर बघा इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून पूर्ण शोल्डर टाकलेला आहे कारण बोटनेक ब्लाउज आहे। तर 14 पूर्ण शोल्डर होतं तर त्याचं निम्म 60 टाकलं आणि 4 इंच इथे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। तर मी लगेच मार्किंग करून घेतली। जेवढे शोल्डर असेल तेवढा मुंडा घ्यायचा। तर बघा 7 ला मार्किंग केली आणि 1 ला क्रॉस मध्ये मार्किंग करून आपण बॅक साईडच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन जेवढं तुम्हाला घ्यायचं असेल त्यानुसार। तर 8.5 अधिक 2 असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घेऊयात। तर ब्लाउजचा बॅक पार्ट इथे मी सध्या साईडला ठेवून घेते आणि आपला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तिथे मार्किंग करूया। तर बघा इथे मी 3 इंचाला एक मार्किंग करून घेतली। बोटनेक मध्ये 2 शेप असतो तर वरचा गळा आपला 3 इंचावर 3.5 वर पण तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर खाली 2 इंचावर मार्किंग केली। रेग्युलरली आपण 1 इंचाच्या खाली घेत असतो पण हे जे काही आहे त्याची कटिंग थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे गळा वेगळा आहे त्यामुळे मग 2 इंचाचा गॅप हवा आहे। त्याचबरोबर खालच्या साईडनं काठाचं सुद्धा मेजरमेंटची मार्किंग करते, म्हणजे काठ कुठपर्यंत येतोय त्याच्याच वरती आपल्याला ही डिझाइन बनवायला। ठीक आहे, हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे। जर बिना काठाचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर काठ असेल तर बघा मग 4 इंच आपली जी काही गळारुंदी आहे ना तर त्याची पण इथे मी मार्किंग करून घेते इथे सुद्धा। आणि आता पट्टीच्या सहाय्याने हे बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। कुठलाही गळा असो बोटनेक मध्ये जर असेल तर ह्या पद्धतीने मार्किंग करून हे बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यावे लागतात। त्यानंतर आता वरच्या साईडला गळ्याची मार्किंग करून घेऊयात। तर वरचा जो काही शेप आहे तर तिथे आपल्याला गोल गळा द्यायचा आहे। तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर इथे आडवं बघा 1 इंचाच्या मार्किंगची एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता त्या लाईनला ड्रॉ करत इथे गोलगळा आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता गोलगळ्याची मार्किंग झाल्यानंतर इथे खालची साईडने ही लाईन अशी ड्रॉ करून घेऊयात आणि त्यानंतर बघा इथून शेप देत खाली आपल्याला इथे मॅच करायचा आहे। ठीक आहे, तर तो मी थोडासा बाहेर डीप काढलेला आहे। तुम्ही जी आपली गळारुंदी आहे तिथे सुद्धा मॅच केला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे आता कटिंग करून घेऊयात। आणि हा जो काही गळा आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात, पण बिना कॅनव्हासचं सुद्धा आपण करू शकतो। सो मग मी इथे बिना कॅनव्हासच करणार आहे म्हणून मग डायरेक्ट कटिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता बघा गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात।
तर बघा मग आता स्टिच करताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप आहे ती म्हणजे बघा आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो त्यावर ठेवायचा. सेंटरला एक पिन लावलेली आहे, त्याचबरोबर वरच्या साईडला सुद्धा एक एक पिना लावून घ्यायच्या जेणेकरून आपलं शोल्डर सुद्धा स्प्रेड व्हायला नको, कारण की पुन्हा मग गळा उतरण्याचे चान्सेस असतात आणि फिटिंग पण व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला काट बरोबर मॅच करायचा आहे बघा. त्यामुळे मग मी व्यवस्थित मॅच करत तिथे पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर म्हटल्याप्रमाणे शोल्डर सुद्धा मॅच करायचा आहे आणि मध्ये जो काही डिस्टन्स आहे तर तो 1 इंचाचा म्हणजे असा टोटल 2 इंचाचा झाला पाहिजे, तर तो सुद्धा मॅच करून घ्यायचा. तो किंचितचा बाहेर जात होता, त्यामुळे मी थोडं अलीकडे इथे पिन लावून घेतलेली आहे. आता चेक केलं तर आता ते व्यवस्थित या पद्धतीने बघा एकाच लेवलमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता मग सगळ्यात आधी काय करायचं की गळ्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर गळ्याच्या साईडने टीप मारताना आपल्याला इथे साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण इथे टीप टाकायला सुरुवात करूयात. महत्वाचा पॉइंट आहे, पुन्हा सांगते, 1/2 इंच म्हणजे स्टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित एकसारखं येईल याची काळजी घ्यायची आहे, कारण इथे कॅनव्हास पेपर लावलेला नाही आणि बिना कॅनव्हासचा गळा बनवताना ही टीप देणं म्हणजे व्यवस्थित देणं तितकंच गरजेचं असतं, कारण ही टीप जर चुकली तर आपल्या गळ्याचा सगळा शेपच चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी बघा अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे टीप टाकायची आहे. जसा शेप येतोय तसं व्यवस्थित फोल्ड करत टीप आली पाहिजे. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत घेत इथे तुम्ही टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा मी अतिशय जवळून व्यवस्थित दाखवते जेणेकरून तुम्हाला किती मार्जिन राहतंय ते याचा सुद्धा अंदाज यावा यासाठी. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण गळ्याच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात. तर कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेऊयात, कारण की तुम्हाला माहित आहे उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर 1/2 इंच शोल्डर मध्ये जातं आणि 1/2 इंच कमरेच्या साईडला जातं. एक्स्ट्राचं कमरेच्या साईडचं कट करून घेतलं, त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळंच आपण कट करून घेऊयात. तर बघा जेवढं अस्तर आहे तेवढंच ठेवायचं आहे त्या लेवलमध्ये, बाकीचं सगळं एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. तर अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आपण इथे हे कट करून घेतलेलं आहे बघा इथून अशा पद्धतीने. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि ते कानाकोपऱ्यावर व्यवस्थित कट्स द्यायचे आहे, म्हणजे तिथून शेप आपला व्यवस्थित यावा यासाठी. त्याचबरोबर महत्वाचा एक पॉइंट आहे तो म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण गडबडीत बऱ्याचदा तसं होऊ शकतं. ठीक आहे. तर बघा आता इथे कट्स मारून घेतलेले आहे. तर आता आपण इथून या पद्धतीने व्यवस्थित हा पार्ट सरळ करून घेऊयात. तर ह्या स्टेपने काय होतं की गळा रुंदी कमरपट्टी काहीच लावायची गरज पडत नाही आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली डिझाईन तयार होते. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बॅक पार्ट नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच सुंदर फिनिशिंग सहित आणि एकदम कमीत कमी टाइम मध्ये रेडी होईल. तर बघा किती प्रॉपर असा आपण इथे सरळ केलेला आहे. आता आपण यावर दाबटीप देऊन घेऊया. तर बघा मग गळ्याला दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करा, कारण मी नेहमीच सांगत असते की डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणंच इम्पॉर्टंट नसतं, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा स्टिच करणं तितकंच गरजेचं असतं. तर बघा मग मी सुद्धा अतिशय सावकाशपणे इथे दाबटीप देऊन घेत आहे म्हटल्याप्रमाणेच, आणि इथून बघा व्यवस्थित शेप आलेला आहे आपला आणि कानाकोपरे सुद्धा एकदम प्रॉपर असे बाहेर आलेले आहेत. तर ते आधी व्यवस्थित बाहेर काढूनच घ्यायचे, त्यासाठी तर आपण कट्स मारलेले आहेत. ठीक आहे. तर बघा मग गळ्याला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते की शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येईल. आणि बघा फायनली मग आपलं गळा आणि कमरेचा पार्ट फिनिशिंग सहित रेडी झाला. आता यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही आठवणीने फॉलो करायचा आहे. महत्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे
तर तो इथे कटिंग करून घ्यायचा. कट करताना मुंड्याचा शेप चेंज होणार नाही किंवा आपला अस्तरचा कपडा कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने परफेक्ट मापाचा आपल्याला इथे बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाउज पीसचा कपडा थोडा एक्स्ट्राचा असतो. ठीक आहे, तर बघा इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आता इथे आपल्याला कापडी नॉट बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी पट्ट्या कट करून घेते आणि बघा मग ती इकडून एक फोल्ड तिकडून आणि पुन्हा असं. तर म्हणजे ही काही पट्टी आहे तर ती पट्टी आपल्याला इथे चपटी तयार करून घ्यायची आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, गोल काही करायची इथे या डिझाईनसाठी गरज नाहीये. तर बघा मग व्यवस्थित फक्त एवढंच आहे की ती एकसारखी रेडी होईल याची थोडी काळजी घ्यायची. नाही तर बऱ्याचदा काय होतं की अशी तिरकी काही ठिकाणी छोटी काही ठिकाणी मोठी होते आणि जर असं झालं तर महत्वाचं म्हणजे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक इथे आपल्याला ही चपटी पट्टी रेडी करून घ्यायची आहे. आता यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचे धागे दोरे होते तर ते मी कट केलेले आहे आणि यामध्ये आता आपल्याला 1 ते 1.25 इंचाचे मापाच्या पट्ट्या इथे छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा टोटल आपल्याला 6 लागणार आहे. तर बघा मग इथे मी ह्या रेडी करून घेतल्या. तर 3 झालेले आहे, सेम त्याच साईजच्या आता इथे 3 अशा टोटल 6 बनवून घेतल्या. आता बघा इथे लावायच्या आहेत त्या आपल्याला. तर कडेला 1 आणि मध्ये 1 अशा टोटल 3, म्हणजे एका साईडला 3 दुसऱ्या साईडला 3 म्हणून आपल्याला टोटल इथे 6 लागत होत्या. फक्त एकसारखं डिस्टन्स मेंटेन राहील याची आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. जर ते कमी जास्त म्हणजे लांब जवळ असं झालं तर ते फिनिशिंग बिघडू शकते. तर बघा प्रॉपर लावलेले आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लावून घेऊयात. तर इथे सुद्धा व्यवस्थित बघा लॉक करायचं आहे. महत्वाचं म्हणजे डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं, जेणेकरून ते घातल्यावर खेचून त्याची शिलाई वगैरे निघायला नको यासाठी. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण इथे दोन्ही साईडला ते नॉट लावून घेतलेले आहे, ते सुद्धा एकदम व्यवस्थित एकाच लेवलमध्ये. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. तर नॉट लावण्याच्या आधी महत्वाचं आहे की आपल्याला यासाठी लेस सुद्धा लागणार आहे. आता नॉट जी आहे तर ती तुम्ही कापडी सुद्धा बनवू शकतात, पण आपण आज इथे जी काही रेडीमेड गोल्डन कलरची नॉट असते ना तर ती ओवून घेणार आहोत. आता ती जर ओवली तर आपल्याला लेस लावणं अवघड जाईल. सो त्यामुळे आपण आधी लेस लावूयात. तर मी काठाच्या कलरची लेस इथे घेतलेली आहे. तुम्ही गोल्डन सुद्धा घेऊ शकतात, कारण गोल्डन ही सहजही कशावर मॅच होत असते किंवा कस्टमरला जशी आवडेल तशी सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात. पण मी काठाची मॅचिंग लेस इथे घेते आणि मॅचिंगच धागा सुद्धा ओवून घेतलेला आहे. मी नेहमीच सांगत असते शक्यतो लेसच्या कलरचा धागा यूज करायचा. त्यामुळे काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण जो ब्लाउजचा धागा आहे तोच यूज करतो आणि ते लिटरली दिसतं शिलाई लावलेली वेगळं कॉन्ट्रास्ट कलरनी आणि मग सगळं लुक जातं, फिनिशिंग छान दिसत नाही. सो फक्त काय 2 मिनिटं एक्स्ट्रा लागतील तुम्हाला दुसऱ्या धागा होण्यासाठी, पण धागा होऊनच घ्यायचा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित मेंटेन राहते. आणि कानाकोपऱ्यावर बघा मी ज्या पद्धतीने लेस फोल्ड करत आहे तर तशीच फोल्ड करायची आहे, कारण मागे 1-2 कमेंट्स आल्या होत्या की लेसच व्यवस्थित लागली जात नाही, ती बऱ्याचदा सटकते फूटवरून, परत शेपमध्ये पण व्यवस्थित येत नाही. तर ती व्यवस्थित एकसारखी म्हणजे ठेवून लावायची. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करायच्या. या 1-2 टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला एकदम परफेक्ट अशी लेस लावता येईल. आणि जर तुम्ही नवीन शिकत आहे तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अतिशय सावकाश लेस व्यवस्थित धरून लावा, खूप गडबड करू नका. मग हळूहळू प्रॅक्टिसने तुमचा स्पीड हा नक्कीच वाढणार आहे. तर बघा मग इथे व्यवस्थित आपण लेस लावून घेतली. आता या लेसला आपल्याला डबल टिप द्यायची आहे. तर बघा मी नेहमी सांगत असते आणि आज पुन्हा सांगते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो पण त्याला शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. पहिलं म्हणजे लेस वरती तरंगत नाही, त्यानंतर ती व्यवस्थित पॅक सुद्धा लागली जाते जेणेकरून ती लवकर निघण्याचे चान्सेस नसतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो फिनिशिंग साठी सुद्धा लेसला डबल टिप देणं तितकंच गरजेचं असतं. तर बघा मग अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण ब्लाउजला इथे म्हणजे गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपण इथे कॉन्ट्रास्ट लेस यूज केलेली आहे आणि लुकही खूप सुंदर आलेला आहे. ऍक्च्युली लेस ना अशी थोडीशी शाईन टाईप मध्ये आहे, मॅट आणि शाईनचं कॉम्बिनेशन. ते व्हिडिओत जरी दिसत नसेल तरी लेस खूप सुंदर आहे. आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तर बघा आता हा बोटनेक होता त्यामुळे आपल्याला इथून 5.5 ला मार्किंग केली बघा मी आणि उभा 4च्या टक्सची किंवा 3.5 असं आपण मार्किंग इथे
करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड केलं आणि अर्धा इंचाचं तिरकं बघा ह्या पद्धतीने टक्स आपण टाकून घेतला. आता ह्या टक्सला डबल टिप देऊन घेऊयात. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि अजून एक महत्वाचं की मी ब्लाऊज स्टिच करताना किंवा आता सुद्धा जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे ते डबल टिप तिथे द्यायचीच, म्हणजे ब्लाऊज लवकर खराब होणार नाही. तर टक्सला पण मी इथे डबल टिप दिली, स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक केलं आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग साईज आपले इथे हे टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला नॉट लावायची आहे. मी आताच म्हटलं होतं की आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट इथे यूज करायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला लावायचं असेल तर शक्यतो 1.5 मीटर नॉट तुम्ही यूज करायची. आता यासाठी आपल्याला एक सेफ्टी पिन लागणार आहे, कारण की नॉट डायरेक्ट त्यामध्ये होऊ शकत नाही. तर मी सेफ्टी पिन त्यामध्ये अडकून घेतली आणि बघा इथून सगळ्यात आधी ओवून घेते आणि ती इकडून खाली काढून घ्यायची. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर क्रॉस मध्ये आपल्याला ओवायचं आहे. तर बघा इकडचं जे आहेत ना ते इकडून ओवून घेते आता मी, आणि इकडे ओवून झालं की मग पुन्हा खालच्या साईडला. आणि आता बघा सेफ्टी पिन लावल्यामुळे आपलं काम काय होतं जरा सोपं होतं आणि पटकन आपल्याला नॉट ओवता सुद्धा येते. त्यानंतर बघा दुसरीकडून सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी इथून ओवून घेते दुसऱ्या साईडची नॉट पण, म्हणजे झिगझॅग मध्ये लावायचं, म्हणजे ती छान अशी डिझाईन तयार होते. म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल, पण माहित नसेल, नवीन शिकत असेल तर हे लक्षात राहते. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर व्यवस्थित आपण इथे हे लावून घेतलं आणि मी रेडीमेड लटकन इथे लावलेले आहे. तर तुम्ही फॅब्रिकचे पण बनवू शकतात. ठीक आहे. सो फायनली बघा एकदम झटपट असं आपला खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन आज इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर ही नॉट मी तुम्हाला बांधून दाखवते. तर बघा मग फायनली खणाच्या ब्लाऊज पीसवर आज आपण बोटनेक मध्ये खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता ही डिझाईन तुम्ही रेग्युलरली कुठल्याही ब्लाऊजवर बनवू शकता. त्याचबरोबर तुमच्या म्हणजे काट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने खाली काट सुद्धा घेऊ शकता. नक्कीच हे डिझाईन मुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर बोटनेकचा आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे, तर बोटनेक मध्ये हा शेप सुद्धा खूप छान दिसतो. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा अशा डिझाईनची नक्कीच आयडिया द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. तर बघा मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.